घाटकोपरनंतर आता दादर पश्चिमेमधील पांढऱ्या पट्टीचा वाद। मनसेच्या विरोधानंतर पालिकेनं मारली पांढऱ्या पट्टीवर काळी पट्टी, मात्र जैन मुलींची मुजोरी कायम। नाशिक विधान परिषद निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स। नरेंद्र दराडे महायुतीच्या उमेदवारांना घेऊन ठाण्याकडे रवाना। गीतेंच्या मंथरणीनंतरही मतविभाजनाची भीती। मराठी पाट्या नसलेल्या दुकानदारांना पालिकेचा दणका। महिन्याभरात 1124 दुकानं आणि आस्थापनांवर कारवाई। नालेसफाईत कामाचा त्रुटी आढळल्यानं मुंबई महापालिकेचा कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा। कंत्राटदारांना ठोठावला 9,25,00,000चा दंड। कि 100% इथेनॉल इसके नियम बनकर उसको आज कानूनी रूप से प्रक्रिया देने वाली फाइल पर मैंने साइन की है। वाहनांमध्ये इंधन म्हणून इथेनॉलच्या 100% वापराला केंद्र सरकारची मंजुरी। नितीन गडकरींची नागपूरमधील कार्यक्रमात मोठी घोषणा। आसामच्या जोरहाटमध्ये हवाई दलाचं मालवाहू विमान कोसळलं। वैमानिकासह 5 जवान शहीद। हवाई दलाकडून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुसळेश्वरमध्ये राज्योत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी विरोधात धडक कारवाई। हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त तर 3,88,000चा मुद्देमाल जप्त। वीकेंडमुळे चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी। 10 किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा। मुख्यमंत्र्यांकडून भीमाशंकरमध्ये विकास कामांची पाहणी। तर एल निनोच्या पार्श्वभूमीवर चांगला पाऊस पडू दे, महादेवाला मुख्यमंत्र्यांचं साकडं। आणि विदर्भात वर्धा, अमरावती, हिंगोलीत पावसाच्या तुरळक सरी। उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। मी गिरीश महाजनांच्या संपर्कात नाही, तर माघारीसाठी महाजनांचा फोन आला होता, असा गौप्यस्फोट जळगाव विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरींनी केलाय। दरम्यान या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेतील अंतर्गत खदखदीचा फायदा आपल्याला सुद्धा होईल असा दावा चौधरींनी केलाय। तर या निवडणुकीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील मलाच मदत करतील असा विश्वासही चौधरींनी व्यक्त केलाय। भाऊंशी माझे जुने संबंध आहे, जिव्हाळ्याचे संबंध आहे गिरीश भाऊंशी, म्हणून त्या प्रेमापोटी त्यांनी तसं म्हटलं असेल, पण त्यांची माझी भेटच नाही। फॉर्म माघारीच्या दिवशी त्यांचं माझं बोलणं झालं होतं, त्याच्यानंतर गिरीश भाऊंशी माझं बोलणंच नाही आणि संपर्कही नाही। आपली भूमिका काय नेमकी? आता भूमिका मी जर का फिरतोय, माझा एक राऊंड झाला, यांची सुरुवातही झाली नव्हती, तो वेळेत मी अर्धा जिल्हा घेऊन घेतला होता। हे जेव्हा फिरायला लागले तेव्हा माझा पूर्ण जिल्हा होण्यात आला आणि जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी मला रिस्पॉन्स चांगला भेटला। दिसणं हलबेल वेगळं आहे, सगळं चाललंय आता, म्हणजे जे काय आय हेट यूचं आय लव्ह यू झालं, पण ते मनापासून नाही झालेलं आहे। गुलाब भाऊ सुद्धा मला आशीर्वाद देतील। यानंतरची मोठी बातमी, रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आंदोलनातील उपोषणकर्त्याला चक्कर आली। शिवराज वाकोडे या आमदार रोहित पवारांच्या सहकार्याला या आंदोलनाच्या दरम्यान चक्कर आली। शिवराज वाकोडेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि रुग्णालयामध्ये या कार्यकर्त्यावर उपचार सुरू आहेत। आंदोलनातील या उपोषणकर्त्याला अचानक चक्कर आलेली आहे। रोहित पवारांच्या आजच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आंदोलनातील उपोषणकर्त्याला या आंदोलनामध्ये अचानक चक्कर आली, त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। आता रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। मुंबईमध्ये मराठी नामफलक नसलेल्या नामफलकांवर पालिकेची धडक कारवाई। महिनाभरात 1124 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे। 14 मे ते 12 जून 2026 या कालावधीमध्ये मुंबई महापालिकेने विशेष सामूहिक धाडसत्र सुरू केलेलं आहे। ज्या पाट्यांवर मराठी भाषेमध्ये नावं नसतील त्या पाट्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। एका महिन्याभरामध्ये 1000 पेक्षा जास्त आस्थापनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेने
धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे। नामफलकावर मराठी भाषेमध्ये जर लिहिलेलं नसेल तर पालिकेकडून कारवाई करण्यात येते। तर पुढची बातमी राजकीय वर्तुळातून आहे। छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते। त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग देखील लावलेली, पण राज्यातील मंत्रीपद सोडून जाण्याची त्यांची मानसिकता होत नव्हती आणि म्हणूनच त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेण्याची अट घातलेली। तसा खुलासा देखील भुजबळांनीच केलाय। 2 वेळा झालेल्या पराभवामुळे समीर भुजबळांच्या राजकीय करिअरला मोठा ब्रेक लागला। त्यानंतर आता छगन भुजबळ राज्यसभेवर न गेल्यामुळे येवला पोटनिवडणूक आणि मंत्रिपदाची शक्यता दोन्ही देखील संपल्यात। यातून तिसरी संधी सुद्धा हातातून गेली आहे। मी सांगितलं होतं मला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून, पण मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांचेसुद्धा जे काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे। मी म्हटलं ते समीर आहेत, पंकज आहेत, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे। फक्त ते जरा थोडंसं बॅकस्टेजवर राहायचे। आता मला ते तुम्ही म्हणाल की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे, अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्या बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना। पक्षच आमचा आहे। तर एकीकडे राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीमुळे वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे। शरद पवार यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे तसा प्रस्ताव देखील काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांना पाठवण्यात आलाय असा दावा करण्यात येतोय। असं असताना आता याच चर्चेवर खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र पूर्णविराम लावलाय। कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही। आदरणीय पवार साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवार साहेबांनी कोणाला प्रस्ताव दिला। बाकी तुम्हाला काय वेगळी माहिती असेल तर ती जरूर मला सांगा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे असं संजय राऊत काल म्हणले। तुम्ही संजय राऊतांना काय म्हणाल? संजय राऊत हे माझे मोठ्या भावासारखे आहेत आणि प्रत्येक मोठ्या भावाला मार्गदर्शन सूचना करायचा अधिकार असतो, त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे आम्हाला सूचना करायची। काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे। काँग्रेस केव्हा मजबूत होईल? राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आणि नेते आहेत वेळोवेळी काही कारणाने, त्या सगळ्यांना आधी एकत्र आले, ती प्रक्रिया सुरू होईल। त्यासाठी असं म्हणावं की माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच जे आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य